गडावर महाराजांचा खास नजरबाज महादेव येऊ गेल्यापासून गडावर सारखे नजरबाज दिसू लागले होते. राजांनी सेनापती हंबीरराव, मोरोपंत, आनंदराव यांना फौजा गोळा करण्याचं हुकूम दिलं होतं. भर पावसाळ्यात राजांनी कुठली मोहीम काढली आहे याचे सर्वांना कोडं पडलं होतं. रायगडावर पाऊस अखंड धार धरून उभा होता. राजांच्या समोर होते मोरोपंत, हंबीरराव, आनंदराव, अनाजी, बाकीचे सर्व प्रधान आणि खुद्द युवराज उभे होते. राजांनी मोरोपंतांना विचारलं, मोरोपंत, मोगल छावणीची काय हालत? आणि मग औरंगजेबाने दिलेल्या खानाला माघारी बोलवून बहादूर खानाला सारी फौज दिलेली आहे आणि बहादूर खानानं पेडगावात बळकटकोट करून त्या गडाला बहादूरगड असं नाव दिलं आहे. असंच ना? राजांनी विचारलं. जी मोरोपंत म्हणाले, आमचा राज्याभिषेक झाल्यामुळे आम्ही गाफीर बनलो आहोत. असा आमच्या शत्रूचा समज झाला, त्याला थोडा धक्का देण्याचं आमच्या मनात. पण महाराज, भर पावसाळा, त्यात आपली मनस्थिती. मोरोपंत, आमच्या सुखाचा दुःखाचा विचार करण्याचा आमच्या नशिबी राहिलेला नाही आणि त्याचा विचार करूच नका. आमच्या राज्याभिषेकाचा खर्च किती झाला? 1 कोटीहून. तो आम्ही भरून काढायचे ठरवलं. साऱ्यांची नजर राजांच्यावर खेळली. बहादूर खानानं सरकारी भरणा करावायचं 1 कोटी रुपये गोळा केले आहेत. त्याखेरीज बादशाहांना नजर करण्यासाठी नामांकित 200 घोडे आहेत, 3 निराळे. हे सारं दिल्लीला रवाना होण्याआधी मिळवायचं आमच्या मनात आहे. ही एक मोहीम झाली. याखेरीज मोरोपंतांनी कल्याण भिवंडीला जाऊन तळ करावा आणि वसईकरांकडून चौथाईची मागणी करावी. याच वेळी अनाजांनी फोंडा काबीज करावा आणि आम्ही खुद्द बहादूर खानाची मोहीम हाती घेऊ. संभाजीराजे ते ऐकत असता उभे राहिले. आबासाहेब, आम्ही राजखुश झाले. युवराज, आम्ही तुमच्याकडून याच उत्तराची अपेक्षा केली होती. बेचैन मन हवं तिथं शांत होत नाही. बेचैन मनाला गुंतवायला मोहिमेसारखा विचार नाही. तुम्हाला तो अनुभव येईनच. आणि मग आनंदरावांनी युवराजांची साथ करावी. युवराज भागानगर मुलखात जातील, पण युवराज लक्षात ठेवा, आम्हाला भागानगर जिंकायचं नाही, नुसती दहशत निर्माण करायची. आम्ही गाफील नाही एवढं शत्रूंना दाखवायचं आहे. राजा किंचित थांबले, सर्वांकडे पाहत होते आणि आमचा मनोदय सांगितला. आता तुमचं म्हणणं सांगा. आपली आज्ञाशीर सामान्य आहे. हंबीरराव म्हणाले, यापुढे राज्याचे निर्णय अष्टप्रधानांनी करावे अशी आमची इच्छा आहे आणि आमच्या बेतात काही गफलत दिसली तर आम्ही ती आनंदानं मान्य करू. मोहीम निश्चित झाली. सर ते आनंदात निघून गेले. मागं मोरोपंत राहिले. तर राजाने विचारलं, मोरोपंत काय? मोरोपंतांनी क्षणभर विचार केला आणि म्हणाले, युवराजांनी कलावंतनींना बिदागी देऊन रवाना केलं आणि राजांच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं. ते आम्हाला माहीत आहे. आश्चर्य करण्याची पाळी मोरोपंतांच्यावर आली होती. त्यात आश्चर्य कसलं? खुद्द युवराजांनी तुम्हाला ती कामगिरी सांगितली. तुम्ही तातडीनं गडाकडे गेला, बिदागी देऊन कलावंतींना निरोप देऊन आला. एवढंच नाही, राज्याभिषेकाच्या खर्चात ती रक्कम मोरवण्याचं तुम्ही ठरवलं, असंच ना? महाराज सर्व जाणतात. नाही मोरोपंत, आम्ही अंतर्ज्ञानी नाही. तुम्ही संभाजीराजांच्याकडे युवराज म्हणून पाहता, आमची नजर बापाची, एवढाच फरक. एके दिवशी राजांनी मोरोपंतांना विडे दिले. त्यानंतर अनाजीगड उतरले. मोहिमेवर जाताना संभाजीराजे राजांच्या दर्शनाला आले. युवराजांना निरोप देताना राज म्हणाला, युवराज, सांभाळून राहा, तुमच्यावर फार मोठी जबाबदारी. वारेमोल जीव समजून वेडे धाडस पदरात घेऊ नका. तुमच्या येण्याकडे आमचे डोळे लागले आहेत. संभाजीराजे गडाकडे उतरले. राजे हंबीररावांना म्हणाले, हंबीरराव, आम्ही मोहिमेला बाहेर पडताना महासाहेबांना काय वाटत असेल याची आता थोडी कल्पना येते. आता आपली मोहीम पाहू. बहादूर खान कुकलतास काय म्हणतात ते सरळ छावणीवर चालून यायचं. मुळीच नाही, ही मोहीम आता फार सोपी. तुम्ही 2000ची कुमक घेऊन सांगून सवरून खानावर जा. तुम्ही येता हे पाहताच खान आपल्या गडीबाहेर पडेल. त्याला झुलवीत खूप दूर न्या. आम्ही पाठीमागे 8000ची तयार असू. तुम्ही दूर गेलात की आम्ही छावणी फस्त करून माघारी घेऊ. आणि हात घाईचा प्रसंग आला. हंबीररावाने विचारलं. राजांच्या चेहऱ्यावरचं स्मित त्या शंकेने ढळलं नाही.
नाही हंबीरराव हातघाईचा सवाल येताच कामा नाही. या मोहिमेत एकही माणूस गारद होऊ द्यायचा नाही. आमच्या राज्याभिषेक प्रसंगी टोपीवाल्यांनी आम्हाला आहेर केला, पण दिल्ली दरबाराकडून येणारा आहेर तसाच राहून गेला. 1 करोडहून आणि 200 नामांकित घोडी हा आहेर दिल्ली तख्ताला शोभण्यासारखा आहे का? नाही. मग राज्याभिषेकासारख्या मंगलप्रसंगी शाही तख्ताचा आहेर स्वीकारित असता रक्तपात होऊन कसा चालेल? हंबीरराव हसला, म्हणाला, औरंगजेबाला ही चपराक भारी झालं. हंबीरराव, सेनापतींच्या तोंडी शब्द शोभत नाही. दिल्ली तख्ताचे बादशाह असल्या लुटीची पर्वा करणारे नाही. ते भारी हुशार, दूरदृष्टीचे आहे. त्या दृष्टीला काय दिसतं ते कोण सांगणार? मग हंबीरराव राजांचा निरोप घेऊन गेले तरी राजा आपल्या विचारात उभे होतं. त्यांच्या डोळ्यासमोर आलमगीरची मूर्ती तरळत होती. दिल्लीच्या उकाड्याने परिसीमा गाठली होती. पावसाळी ढग आकाशात फिरत होते, पण अद्याप उत्तरेतील पावसाळ्याला सुरुवात झाली नव्हती. 2 प्रहर टळली तरीही वाढत्या उष्णतेने जीव कासावीस होत होता. दिल्लीतल्या दिवाणी खासच्या उद्यानातून असंख्य कारंजी फवारे सोडित होते. खुद्द दिवाणी खासच्या कमानी वाळ्याच्या पडद्याने सजल्या होत्या. त्यावर पाणी अखंड शिपडले जात होते. गुलाब पाण्याचा आणि वाळ्याचा सुगंध दरवळत होता आणि दिवाणी खासच्या मध्यभागीच्या संगमरवरी आसनावरच्या जरी बिछाणीवर बसून औरंगजेब दरबारी कामकाज पाहत होता. पांढरा तलम कुर्ता विजार एवढाच औरंगजेबाचा वेश होता. मस्तकावरच्या सफेद किमाशावर एक तेजस्वी बाजूचे पिंपळपान राजचिन्ह म्हणून विराजले होते. औरंगजेबाच्या मागे उभे असलेले 2 खोजे मयूरपंखांनी वारा ढाळीत होते आणि औरंगजेबापासून थोड्या अंतरावर जाफर खान आणि 4-5 सरदार रिवाजाप्रमाणे हात बांधून खालच्या नजरेनं उभं होतं. बादशाची नजर सर्वांवर फिरत होती. हातातल्या जपाच्या माळेचे मणी ओढले जात होते. औरंगजेबाच्या चेहऱ्यावर प्रसन्न होती आणि जाफर खानाकडे पाहत त्याने विचारलं, जाफर खान, अरे इराणच्या वार्तेने आमचं मन सुखावलं. अलीजहा, आपण त्याबाबत बिलकुल बेफिकर असावं. हे विजय असेच वाढत जातील आणि इराणच्या बंडाचा मोडावा होईल. यकीन ठेवावा, परवरदिगार मोठा रहम दिला आहे आणि सल्तनतीची काळजी आम्ही कोण करणार? हे बोलत असता औरंगजेबाच्या मनात एक सूक्ष्म शंका निर्माण झाली. आपली गहिरी नजर जाफर खानावर खिळवीत त्याने विचारलं, जाफर खान, दक्षिणेची वार्ता? जाफर खानाने त्याच अभिमानाने सांगितलं, जहापना, आदिलशाहीची मोगरी जपली हुक्म झाला तर आदिलशाहीचा निशा सुद्धा करताय. औरंगजेबाच्या चेहऱ्यावर वेगळाच भाव तरुण झाला. नकारार्थी मान हलवीत मला, नाही जाफर, आदिलशाही नष्ट करण्याची आमची केव्हाच इच्छा नव्हती. नाही, तिची सत्ता महाराजाबाहेर वाढत नाही एवढं पाहिलं की झालं. आम्ही दक्षिणेची वार्ता विचारली, ती आदिलशाहीची नव्हे. कसर माप, आलमपणा, हुजूरचा खोल मनशा सेवकाच्या नाचीच बुद्धीत कसा मावणार? औरंगजेब बोलून गेला, जाफर खान, अरे तो मक्कार दक्षिणेत आहे ना, त्या शिवाजी विषयी नेहमी तुम्ही गाफील राहता. जहापणा, जाफर खानाने विश्वास दिला, त्यांची मुळी चिंता करू नये. बहादूर खान कोकलतास आपल्या फौजनेशी शिवाजीराजांचा बंदोबस्त करण्यासाठी शिवाजीच्या मुलकात तल देऊन बसला आहे. म्हणतो शिवाजी? जाफर खानच्या चेहऱ्यावर हसू मोठं. आलिजा, तो शिवाजी काय करणार? त्याच्या मूर्खपणाच्या एक गोष्टी ऐकून हसावं की रडावं तेच कळत नाही. काय केलं त्याने? जहापणा, जाफर खान आलेले हसू आवरी सांगत होता. नुकतीच बातमी आली की त्या शिवाजीनं काशीच्या पंडिताकडून रायगडावर आपणाला राज्याभिषेक करून घेतला. असे राज्याभिषेक करून राजे बनले असते तर मग कशाला? जाफर खानाचं लक्ष औरंगजेबाकडे नव्हतं. तो आपल्याच नादात बोलत होता आणि त्याच्या बोलण्याने दरबारच्या इतर सरदारांच्या चेहऱ्यावर छद्मी हास्य उमटलं होतं. जाफर खानाचं लक्ष सहज आलमगीरकडे आणि त्याचे शब्द जिथल्या तिथेच विरले. औरंगजेबाच्या डोळ्यात उघड झाप थांबली होती. पाण्याखाली तांबूस दिसणारा सागर किनारा ओठीची लाट मागे सरकताच फिका पडावा तसा औरंगजेबाचा चेहरा पांढरा फटफटीत पडला होता. भकास नजरेत पाहता पाहता संतापाचा अंगार फुलला आणि हातातून सुटलेली जपाची माळ त्याने कष्टाने उचलली. संतापाने थरथरत आसनावर उठला आणि डोळ्यात जमा होणारे अश्रू निकळाच्या आत दरबार सोडून जाऊ लागला. मुजऱ्यासाठी वाकडे सरदार उभे राहिले. तेव्हा दिवाणी खासमध्ये औरंगजेब नव्हता आणि बादशाहच्या पाठोपाठ जाफर खान 2 सरदारांसह धावला.
दिवाणी खास लगतच्या महालात जाफर खान शिरला. त्याचे पाऊल दाराशीच थांबले. आतलं दृश्य पाहून तो दिडमुख झाला. महालाच्या गालीच्यावर औरंगजेब पालथा पडला होता. दोन्ही हात गालीच्यावर फिरत होते आणि औरंगजेबाचा शोकमग्न आवाज महालात उठत होता. परवरदिगार, मी असा कोणता गुन्हा केला होता म्हणून तू मला हा दिवस दाखवला? नवीन बदरची लढाई केली तेव्हापासून महिमांना इतका वाईट दिवस कधी आला नव्हता. माझी बंदगी आणि नमाज यामध्ये कुठे कसूर तर घडला नाही. हे परवरदिगार, आज मोगल सुलतानीला जो तडा जातोय तो साधण्याचं बळ तरी मला लाभेल का? ते बळ मी कुठून आणू? जाफर खान धावला. औरंगजेबावर ओढे होऊन त्यानं हाक मारली जहापना, आणि त्या हाकेने मानावर येत आपली मान फिरवत औरंगजेबाने विचारलं, काम? पाडल्या जागून औरंगजेबाच्या संतप्त जाफर खान आणि त्यामागे उभे असलेले 3 सरदार आले. जाफर खानाने पुढे केलेला हा चिटकारीत औरंगजेब वर आला. काही न बोलता त्याने आपली आसूड टिपली आणि जाफर खानाने उभ्या आयुष्यात कधी औरंगजेबाचे एवढे विकर घायल रूप पाहिलं नव्हतं. जाफर खान दिल करून म्हणाला, जहापना, शिवाजीनं राज्याभिषेक करून घेतला म्हणून बिघडलं काय? खुद्द सुजान राज्याभिषेक करून घेतला नव्हता काय? स्वतःविषयी गैरसमज करून घेऊन आजवर अनेकांनी राज्याभिषेक करून घेतले, पण अशा नामधारी राजांचं त्यांच्या राजांसकट अस्तित्व नाहीस करण्याचं सामर्थ्य मोगल सल्तनीत दाखवलं. औरंगजेबाने ते ऐकणे असंही झालं. बस कर जाफर, आणखी नादानपणे बोलून माझ्या संतापात भर घालू नको. अरे, सुजानचं नव्हे तर सलीमनं सुद्धा बाप गादीवर असताना राज्याभिषेक करून घेतला होता. नशिबानं ते बादशाह बनले असते तरी ते मोगल सल्तनतीच वारस होते. पण त्यांची आणि शिवाजीची तख्तांशीने यात खूप फरक आहे. काशीच्या काफीर पंडितांनी राजाला दिलेली मान्यता ही गोष्ट सामान्य समजू नको. अरे, ते इस्लामला दिलेलं आव्हान हे कसं तुझ्या ध्यानी येत नाही? आले जा, बेअदबीची माफी असोय, पण शिवाजीची मोगल तख्तापुढं किंमत ती काय? शिवाजी समजत्यानं आहारी आला नाही तर त्याचा पराभव. सहसा प्रकट न होणाऱ्या औरंगजेबाच्या इकट हास्याने सारा माल भरून गेला. औरंगजेब तेशाने म्हणत होता, गद्दार, अहलिया आणि मसरी. जाफर खानाने त्याला साथ दिली. खरं आहे, जहापना तो शिवाजी गद्दार, मूर्तीपूजकांचा साथीदार. औरंगजेबाने जाफर खानावर दृष्टी रोखली. डोळं संकसलं आणि त्याच्याकडे बोल टाकीत औरंगजेब म्हणाला, जाफर खान, मी गद्दार, अहलिया आणि मसरी म्हणाल तो शिवाजीला नाही, ते तुम्हाला मी म्हणतोय. त्या काफिरानं तख्तांशी करून घेतली आणि तुम्ही समजतेच्या गोष्टी करता. अरे, त्याच्या पराजयाचं स्वप्न पाहता. मूर्खांनो, तो शिवाजी आपल्या मनाला मरेल, पण त्यानं उभं केलेलं काफीर तख्त, अरे ते आव्हान, अरे ते कसं संपणार? औरंगजेबाचा आवाज परत घायल बनला आणि आपल्या दोन्ही हातांचं पंजे प्रार्थनेसाठी उभारीत म्हणाला, हे परवरदिगार, तू आपल्या बंद्यांना तुझ्यावर, तुझ्या नबीवर विश्वास ठेवल्यावर शासन का करतो आहे? आणि औरंगजेबाची नजर परत जाफर खानावर, इतर सरदारावरती खेळली. त्याचा संताप फार उफाळला. अरे, चालते व्हा, निदान माझा संताप कमी होईपर्यंत तरी माझ्यासमोर येऊ नका. तो शिवाजी आग्र्यातून सुटला. तुमच्याच बेईमानाचं फळ आणि तुझ्यासारख्या नादान कमजोर बेईमान माणसानं धनीपण आम्ही चालवतो, ही शिक्षा आम्हाला खूप आहे. जा, आणि तुमच्या कत्तलीचे हुकूम माझ्या तोंडून बाहेर पडण्याच्या चालते वा. निकल जावं यहाँ से. आणि भयभीत झाले सरदार जाफर खान यांनी गडबडीनं मुजरे केले. महालात एकटा औरंगजेब होता. त्याला काही सुचत नव्हतं. त्याची नजर मोकळ्या महारावर मात्र फिरत होती. आणि खऱ्या अर्थाने औरंगजेबाला राज्याभिषेक झालेलं कळालं आणि खऱ्या अर्थाने तो इतका भयंकर चिडला की फक्त इथे सगळ्या औरंगजेबालाच माहिती. जय भवानी, जय शिवराय.